झालेली नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणाऱ्या औलादी आहोत। या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला आम्ही आळे पिंपळवंडी गटाचा जिल्हा परिषद सदस्य केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो। आधीच काय बोलत नाही आणि सर्व नेते मंडळींना पुन्हा एकदा आमच्या पिंपळवंडी गावच्या वतीनं प्रथम नागरिक मेघाताई काकडेंच्या वतीनं सर्व मंडळींना विनंती करतो की आमच्या मयूर भाऊचा तुम्ही प्रारंभीने विचार करा आणि मयूर भाऊला या ठिकाणी संधी द्या। या संधीचं सोनं केल्याशिवाय आम्ही पिंपळवंडीकर राहणार नाही अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। भरपूर मोठा आजचं व्यासपीठ आहे आणि एवढ्या मोठ्या व्यासपीठाच्या पुढे प्रथमतः मला बोलण्याची संधी दिली त्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी प्रथमतः मी आभार मानतो। येथे जमलेल्या माझ्या तमाम शिवसैनिक मातांनो, भगिनींनो, हिंदूंनो, माझ्या सर्व बांधवांचं प्रथमतः आजच्या या होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका, पंचायत समिती निवडणुकीच्या मेळाव्याच्या निमित्ताने प्रथमतः मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। उपस्थित असलेलं व्यासपीठावरती अनेक मान्यवर आहेत। कोणाचा तरी एकाचा नामोल्लेख करायचा आणि एकाचा ठेवायचा हे मला पटत नाही, म्हणून सगळ्यांचा या ठिकाणी प्रथमतः आमच्या तमाम आळे पिंपळवंडी गटाच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो। होत असलेल्या जिल्हा परिषद निवडणुका, पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने अनेक मान्यवरांनी या ठिकाणी अनेक भावना व्यक्त केल्या। आदरणीय या जुन्नरचे आमचे आदरणीय शिलेदार आमदार शरद सोनवणेंच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी आपण सगळेजण जमला। दादांच्या बाबतीत आपण सगळ्यांनी या ठिकाणी वेळोवेळी जो उत्कृष्ट प्रतिसाद दाखवला, जो विश्वास दाखवला, त्याच विश्वासाला आपण जोडून या ठिकाणी सगळे मंडळी आलात। आधीच काही बोलणार नाही, मयूर आमचे मित्र आहेत, मोठं कोड्यात पडले आता तुम्ही तिघांनी आम्हाला। एकाचं नाव घेतलं तर एक नाराज होतोय, एकाचं नाव पुढे केलं तर दुसरा काय म्हणेल। आधी सुद्धा ज्याच्या वेळेला आळ्या विभागाला या ठिकाणी पंचायत समितीमध्ये संधी भेटली असेल, जिल्हा परिषदेमध्ये संधी भेटली असेल, तर निश्चितच पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम या आळे विभागाने केलेलं आहे। मयूरभाऊ थोडंसं राग मानू नका, रविभाऊ तुम्ही राग मानू नका आणि बंटीभाऊ तुम्ही राग मानू नका, तुम्ही तिन्ही माझे चांगले मित्रच आहेत। आपण एकच आहोत। दादा जे निवडतील ते नक्कीच योग्य असेल आणि ह्या निवडीमध्ये कुठलीही शंका न बाळगता आळे पिंपळवंडी, संतवाडी, कोळवाडी आम्ही एक मुखाने एक दिलाने उभं राहू याची या ठिकाणी 100% आज मी आपल्याला ग्वाही देतो। कुठेतरी आमच्या बंटी भाऊंना आणि रवी भाऊंना संधी भेटावी एक छोटीशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो। राग म्हणू नका मयूर भाऊ, नाही तर उद्या सकाळ आहे चाळेवाडी टोलला की आला ये बघतो तुला, असं व्हायला नको। दादा जे उमेदवार देतील तो आम्हाला या ठिकाणी मान्य असेल। अधिकच काही न बोलता मी माझं या ठिकाणी मनोगत महाराज या भारतभूमीचे एक रत्न होऊन गेलं डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांच्या स्मृतीस अभिवादन करतो। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची एक स्मृती, एक आठवण म्हणून आपण सर्वजण शिवसैनिक कालच एक स्मृती दिन आपल्या बाळासाहेबांचा साजरा झाला। एक आठवण बाळासाहेबांची प्रत्येकाच्या मनात एक शिवसैनिक म्हणून आहे। माझ्याही मनात जेव्हा मी एक तरुण एक म्हणतो की राजकारणाचं वेळ लागलं तर एक बाळासाहेबांचं काम, बाळासाहेबांचं एक वक्तृत्व खूप छान असा माणूस होऊन गेला। माझे वडील जनता दलाचे तालुका अध्यक्ष। मी नेहमी माझ्या वडिलांना म्हणायचं की आयला आपले प्रसन्न अण्णा शिवसेनेत काम करतात, तुम्ही बाळासाहेब डांगडांसोबत फिरता, बाळासाहेबच शिवसेनेचं काम करतात, तुम्ही काय जनता दलात। बाळा माझी पण इच्छा आहे शिवसेनेचं काम करायची, पण एक म्हणतात ना की पक्षाचे एकनिष्ठ माणूस असे माझे वडील जगले, त्यांनी कधी जनता दल सोडला नाही।
त्यांची एक खंत, एक मनातली भावना म्हणून मी ती पूर्ती करण्याचं ठरवलं आणि मी आज अण्णांच्या सोबत शिवसेनेमध्ये काम करायला लागलो. आज अण्णांसोबत काम करताना खूप सारी मंडळी आज मिळाली. आज पिंटू शेट असतील, देवकर आपले सरपंच साहेब असतील, आज आमच्या पिंपळपेंडामधील आमचे रामदास शेट असतील, किंवा आज आमचे उमेदवार म्हणून जे इच्छा आहे आमचे जयसिंग दादा. खरं तर आज इथे उभं राहण्याचं कारण सर्वजण प्रत्येकाची भावना मांडतात, पण मी थोडंफार कामाबद्दल बोलतो. आज आमचे जयसिंग दादांनी थोडा पुढाकार घेतला आमच्या गावात आणि आमच्या गावाचं खूप सारं असं काही बदलून गेलंय. आज ह्या पंचक्रोशीतले सगळे आपण उपस्थित आहात. आज पिंपळवंडी आहे, काळवाडी आहे, आळे संतवाडी गोळवाडी आहे, उमरज 1 उमरज 2 आहे. मी एक सगळ्यांना आवाहन करू इच्छितो, आमच्या पिंपरी पेंढार गावची स्वर्गभूमी स्मशानभूमी म्हणतात ती एकदा पाहायला या. खूप छान असं दगडाचं नंदनवन आम्ही केलंय आणि ह्या कामात जो काही पुढाकार घेतला तो आमच्या जयसिंग दादांनी घेतला. आज त्याच पद्धतीने आमच्याकडे एक काम झालं. आज आमच्या गावात दिमागदार पद्धतीने उभा असा आमचा धर्मध्वज आहे. म्हणतो आपण की वारकरी संप्रदायाचं प्रतीक असतं, छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा असतो, आपल्या शिवसेनेचा झेंडा असतो. तोच झेंडा आज आमच्या गावात दिमागदार पद्धतीने उभा आहे. ते काम करण्याचं सुद्धा काम आमच्या जयसिंग दादांच्या पुढाकाराने आम्ही सर्वांनी उभं केलं. आज सर्वांनी पाहायला या, ही 2 कामं दिमागदार पद्धतीने आमच्या पिंपरी पेंढार गावात उभी आहेत आणि आम्हालाही त्याचा एक अभिमान आहे की ह्या व्यक्तिमत्वाच्या मागे आम्ही उभे राहिलो आणि आज एवढं मोठं काम उभं राहिलो. 19 ऑक्टोबरला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपले जुन्नर तालुक्याचे आमदार, आपले मार्गदर्शक शरददादा सोनवणे माझ्या वाढदिवसानिमित्त आले होते. तर त्यांनी मी माझ्या वाढदिवसाचा कार्यक्रम जरी असला तरी माझ्या गावासाठी 1.5 कोटी रुपयाची 7 कामं मी मागितली. मला अभिमान वाटतो की हा जो आपला मार्गदर्शक आहे, हा आपला नेता आहे ना, यांनी आमदारकीला सुद्धा एक शब्द दिला होता की सर्वांचा मी निवडून द्या, सर्व महिलांचा आणि तरुणांचा विमा काढतो. त्या माणसाने शब्द पूर्ण केलाय का नाही? यस, तोच शब्द मला दादांनी दिला. तुझा आजचा वाढदिवस 19 ऑक्टोबर 2025, 19 ऑक्टोबर 2026 ला तुझी 1.5 कोटी रुपयाची कामं झालेली असतील तुझ्या गावात. मला तो शब्द दिला दादांनी. मी पण दादाला शब्द होतो, दादा गायमुखाडीतून सगळ्यात जास्त लीड जो काही उमेदवार असेल ना शिवसेनेचा त्याला द्यायची जबाबदारी माझी आणि ते काम मी करणारच. ही माझा दादा तुम्हाला शब्द आहे. सर्वजण इच्छुक आहे, सर्वजण आज म्हणतायत की माझी तयारी. निश्चितच प्रत्येक जण शिवसेनेचं काम करतो. प्रत्येक जण प्रत्येक मतदारसंघात त्याच्या असणाऱ्या काही लोकांच्या गरजा आहेत, लोकांच्या काही अडीअडचणी पूर्ण करण्याचं काम करतो. निश्चितच प्रत्येकाची इच्छा असते, प्रत्येकाची आकांक्षा असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे, चाललेली लोकशाही आहे. प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा निश्चितच एक म्हणतो की हा मला पाहिजे. पण आपल्याकडे काही पक्षश्रेष्ठी आहेत, आज सर्व व्यासपीठावर बसलेले आहेत आणि आपले दादा आहेत. निश्चितच ही लोक माणूस ओळखण्यात तरबेज आहेत, खूप हुशार व्यक्तिमत्व आहेत. ही जो माणूस देतील, जो कोणी शिवसैनिक देतील त्याचं काम करणं, प्रामाणिकपणे काम करणं ही आपली प्रत्येक शिवसैनिकाची जबाबदारी असेल. मग ती नाराजगी असू द्या. आज मला वाटतंय, आज मयूर भाईला वाटते, आज जयसिंग दादाला वाटतंय, अजूनही 4-5 आहेत. जो काही उमेदवार शरद दादा किंवा आपली कंट्रोलिंग बॉडी देईल, आपले जे वरिष्ठ आहेत, त्याचं काम प्रामाणिकपणे करणं ही आपल्या शिवसैनिकाची जबाबदारी आहे. इवन छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण मावळे आहोत, या तालुक्यात जन्मलोय. आझादीतून शपथ घेऊन जा. जो कोणी शरद दादा किंवा आपले जे वरिष्ठ आहेत तो उमेदवार देतील, त्याची नाराज न होता काम करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. हे माझं सर्वांना आज सांगणं राहील. खरं तर आज खूप छान वाटतंय. आतापर्यंत ज्यांची भाषणं झाली ती सगळी आज तरुण आहेत आणि ह्या गर्दीतून उठून येत आहेत. नाहीतर बाकीच्यांकडे काय असतं, इथं जेवढे घेतील त्यांच्यातले 2 उठवायचे आणि त्यांनीच बोलायचं. आज आम्हाला तरुणांना छान वाटतंय. आज आपला पक्ष आमच्यासारख्या तरुणांना संधी देतोय. खूप छान असं काम केलं जाईल. माझ्याकडून एक तरुण म्हणून एक ग्वाही असेल पक्षाला की जे काय असेल तन मन आणि धनाने काम करण्याची जबाबदारी या निखिल डोकेची आहे. आणि आज शिवसेना पक्ष जो असेल तो जुन्नर तालुक्यात मोठा करण्याची जबाबदारी या कार्यकर्त्याची नक्की राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अखंड जगताचं आराध्य दैवत, आपल्या सर्वांच्या मनातील आणि हृदयातील खऱ्या अर्थाचं दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, आईसाहेब जिजाऊ, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि ज्यांच्या मार्गदर्शनाने प्रेरणाने खऱ्या अर्थानं ही संघटना अखंड तेवत आहेत ते आपले सर्वांचे हिंदू हृदय सम्राट
सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून मी या ठिकाणी आजच्या या छोट्याशा मनोगताला सुरुवात करतो. खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या पाठीमागं त्यांचा वसा आणि वारसा चालवत असताना आपले सर्वांचे मार्गदर्शक ज्यांनी शिवसेनेची हा धनुष्यबाण खऱ्या अर्थानं उदंड आणि उत्तेजित ठेवला ते आपले सर्वांचे धर्मवीर आदरणीय सन्माननीय दिघे साहेब. त्याचप्रमाणे ज्यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत आज तुम्ही आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी आहोत हे आपले पक्षाचे प्रमुख नेते सन्माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री आणि आत्ताचे सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब. त्याचप्रमाणे युवकांचा गळ्यातील ताईत आणि युवा सेनेचं खऱ्या अर्थानं ज्यांनी पद भूषवलं आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवकांना वेळ लावला असं आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब आणि ज्यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत किल्ले शिवनेरीमध्ये खऱ्या अर्थानं धनुष्यबाण उंचत राहील असेल तर ते आपले सर्वांचे मार्गदर्शक ज्यांनी आमदार म्हणून खुर्ची न पाहता जनसामान्यांमध्ये जाऊन काम केलं, तुमच्या आमच्या हृदयामध्ये स्थान मिळवलं असे आपले सर्वांचे मार्गदर्शक आपला माणूस किल्ले शिवनेरीचे शिलेदार सन्माननीय शरददादा सोनवणे. आणि आज या व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं ज्या मार्गदर्शनाअंतर्गत आपण चाललेलो आहेत आणि सुरुवातीच्या तरुण वयापासून आजपर्यंत शिवसेना आणि शिवसेना कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणारे आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय प्रसन्नाजी डोके ज्यांनी आपल्या तालुक्याचं नेतृत्व या ठिकाणी शिवसेनेचं उदंड ठेवण्याचं काम केलेलं आहे ते आदरणीय बाबूबाई पाटे. व्यासपीठावरती उपस्थित असणारे संतोष साहेब ज्यांनी महिला संघटक म्हणून आणि महिलाचं जिल्हापद स्वीकारलेलं आहे ते आपल्या रणरागिणी आदरणीय संगीताताई वाघ, सरपंच आदरणीय मेघाताई काकडे, आदरणीय आमचे भाई या ठिकाणी सतीश भाई आहेत, आदरणीय सचिनजी वाळूज सर्वच आणि त्याचप्रमाणे त्याच तोला मोलाचे दिग्गज जे शिवसैनिक आज तमाम माता भगिनी आणि बंधू भगिनी या समोर उपस्थित आहे. आपल्या सर्वांना नतमस्तक होतो. खऱ्या अर्थानं हा मेळावा आहे शिवसेनेचा, कारण आपल्याला सर्वांना माहित आहे ज्ञात आहे मेळावा आहे तो पुढे असणाऱ्या आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा. उपस्थित सर्व मान्यवरांना मला सांगायचंय हा गड खऱ्या अर्थानं शिवसेनेने राखलेला आहे आणि इथं उपस्थित असणाऱ्या शिवसैनिकांच्या सर्वांच्या वतीनं मी आदरणीय व्यासपीठाला सांगू इच्छितो आजच आपण जो पण उमेदवार द्याल माहित नाही उमेदवार कोण आहे, परंतु जिल्हा परिषदेचा आपला आळे पिंपळवंडी गणाचा धनुष्यबाण या उपस्थितीने आजच विजयी झालेला आहे. या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आणि आपण सर्वांनी या ठिकाणी मनापासून उपस्थिती दाखवली आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. व्यासपीठावरती सर्वांना मी धन्यवाद देतो. मला या छोट्याशा कार्यकर्त्याला आपण बोलण्याची संधी दिली. पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवसेना. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.